पाहतो माझी घरची स्पर्धा होती, संदीपचा खेळही खूप महत्त्वाचा राहिला आहे। या स्पर्धेमध्ये तुमचं देखील खूप सारे अभिनंदन, खूप सारे धन्यवाद। तुमचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे। या स्पर्धेचे अध्यक्ष विष्णूजी खैरे साहेबांच्या हस्ते हे स्वागत समारंभ केला जातोय। स्वागत करूया सकल जनांचे, उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे। आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे स्वागत सन्मान केला जातोय। प्रदीपजी पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन। या सर तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय, ओल टू कम बॉक्स। त्याचवेळी भगवानजी नाईक साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत केलं जाईल। अलिबाग विभागातील आमच्या समाजासाठी, आपल्या आदिवासी समाजासाठी खूप महत्त्वाचं योगदान राहतंय। या सर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत केलं जाईल। अर्थात या स्पर्धेचे अध्यक्ष, या स्पर्धेचे मुख्य कार्यकर्ते विष्णूजी खैरे साहेबांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय। स्वागत करणं खूप महत्त्वाचं बाब राहिलेलं आणि या स्पर्धेला मान्यवरांची उपस्थिती खूप महत्त्वाची राहिलेली, मान्यवरांची मांदेआळी खूप महत्त्वाची राहिलेली। या ठिकाणी सुद्धा स्वागत केलं जातंय। भगवानजी नाईक सरांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं स्वागत केलं जातंय। सर या तुम्ही सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं तुमचं सुद्धा खूप सारं अभिनंदन। तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। चला वळूया मैदानाकडे, जिथे खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप चांगला सामनाही आपण पाहतोय। एका बाजूला शुभम नाईक, त्याच्या विरोधात अविनाश वाघ, या दोन खेळाडूंमधले जगदोजहद सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल। मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा मी जोडलो गेलोय, मायक्रोफोनवरती जोडलो गेलो मी पुन्हा। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय 12वा खेळाडू, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत, अन्यथा सामना चालू केला जाणार नाहीये। चला 12वे खेळाडू, आपण एक मोठी स्पर्धा खेळतो। चला सामन्याला सुरुवात करायची। यावेळीच मोठा फटका फाईन लेग रिजन मध्ये येतोय हा षटकार। पहिलं P1चं षटक, अर्थात अविनाश वाघकडे ते सोपवलंय। संघनायकाची भूमिका सांभाळत असताना संघनायकाची भूमिका साकार सुद्धा खूप महत्त्वाची केलेली आहे। पहिलं P1चं षटक टाकलंय। P1च्या षटकामधले 3 चेंडूचा खेळ संपलाय। पुढचा बॉल, यावेळेस डावकुऱ्या हाताचा खेळाडू, जिथे खूप चांगलं फलंदाजीचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळालं। स्वीपर कव्हर मध्ये येतोय हा पुन्हा एकदा, सीमारेषा पार येतोय हा चौकार। हे क्रिकेट सर असं आहे ना, वयाच्या 3 वर्षापूर्वी ही क्रिकेट आपण खेळू शकतो आणि वयाच्या 50व्या वर्षी ही आपण क्रिकेट खेळू शकतो। येतोय हा पुन्हा एकदा षटकार। थँक्यू डीजे। धावसंख्या 6 ने वधारले, तब्बल 17 या आकड्यावरती। P1चं षटक चालू आहे विशालजी। P1च्या षटकामध्ये खूप चांगली भूमिका राहिलेली आहे। सलामीवीर म्हणून संतोषाला, त्याच्या साथीला योगेशाला ही जोडी मैदानामध्ये अक्षरशः गोंगावते आणि हे वादळ आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे। अविनाश वाघ सारख्या
गोलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवलंय. कुठल्या पद्धतीने चेंडू टाकायचा, त्या चेंडूवरती कसं नियंत्रण ठेवायचं याचा प्रश्न पडलाय मागे. या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधावं लागेल, कारण आपल्याला सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघाला सामना जिंकायचा आहे. एका बाजूला आपण शुभमला पाहतोय, त्याच्या विरोधात आपण अविनाशला सुद्धा पाहणार आहोत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अविनाश स्ट्राईक साठी. यावेळी सुद्धा मोठा फटका, तिथे प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती. 19 अशी धावसंख्या धावफलकावरती जरूर आले. P1चं षटकही संपलं. P1च्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक इन क्रिकेट आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळणार का, हे खूप महत्वाची बाब राहील. ते म्हटलं जातं ना, विमान कितीही वरती उडालं परंतु त्याला उडण्याचं काम आहे ना, हे आपण माणूसच करू शकतो. त्याच्यामुळे ना पहिल्या षटकामध्ये मग 18 धावा आल्यात म्हणून आपण थोडंसं वरती जायचं नाहीये. आपण क्रिकेट खेळायचं आहे. क्रिकेट खेळता खेळता आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे, आपल्या समाजाला पुढे न्यायचं आहे. समाजाला पुढे नेत असताना अनेक खेळाडू असतील की या समाजाचं, आदिवासी समाजाचं नाव किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरही गेलंय. मग त्याच्यामध्ये शुभम सारखे खेळाडू असेल, अविनाश असेल, अजय भस्मा असेल, असे अनेक खेळाडू या विभागातले असतील. तितकीशी मला या विभागातली पारख नाही आहे, परंतु असे अनेक खेळाडूही आहेत की आदिवासी समाजाचं चांगलं ओपनचं क्रिकेटही खेळत. रायगड ठाणे आदिवासी समाजाची पहिली स्पर्धा झाली होती. अर्थात रायगड संघाने ती जिंकली होती जरूर, परंतु या संघामध्ये शेवटच्या दिवसामध्ये अंतिम विजेता कोण ठरणार हा प्रश्न अजूनपर्यंत आहे. यावेळी सुद्धा मोठा फटका, मिड विकेट रिजन मध्ये नव्हे तर मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. तद्वर मात्र एकच धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती. 20 अशी धावसंख्या आले जरूर. खूप महत्वाची बाब राहिलेली आहे. रोशनकडे ती जबाबदारी दिली, रोशनची ती कामगिरी. एक विनंती करतोय, तिथे जी व्हाईट कलरची आणि रेड टी शर्ट घातलेला आहे कदाचित, तिथे एक बाईक आहे, त्याचा आरसा कदाचित कदाचित सायलेन्सर नव्हे तर सोकेप सर असेल. सोपेक सर तिथं थोडासा होतं. थँक्यू मित्रा, तुला सुद्धा खूप सारे शुभेच्छा. पुढचा बॉल. यावेळी सन्मान दिलाय, हलकासा स्टेअर केलाय, ज्या ठिकाणी कव्हर मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. फीड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र एकच धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती आपण पाहिलत ना तर धावफलकावरती धावा आम्हाला विशाजी सांगत असताना आता एकच आली ना, एकच अशी धावसंख्या आलेली आहे. 21 या आकड्यावरती. स्ट्राईक साठी आपण तसं पाहिलत ना, स्ट्राईकला कोण आहे, योगेशला आपण पाहतो. नॉन स्ट्राईक साठी संतोषला पाहतोय. योगेश मूळचा मित्रांनो, अलिबागचा तो खेळाडू आहे. आज अलिबागचं क्रिकेट खेळत असताना आज खालापूरचं त्याला क्रिकेट खेळायचं आहे. ही स्पर्धा वेगळी आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये सगळ्यांवरती दडपण असणार. यावेळेस सुद्धा मोठा फटका फाईन लेग रिझन मध्ये येतोय, हा चौकार. थँक्यू डीजे देवेंद्र. काय गाणी वाजवतोय. सगळ्या रसिक प्रेक्षकांचं तो मनोरंजन जरूर करतोय आणि मनोरंजन करणारी ही स्पर्धाही राहिलेली आहे. त्याचं मूळ कारण अध्यक्ष असतील, त्याच्या साथीने संपूर्ण टीम या स्पर्धेची. यावेळी सुद्धा भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी अगदी चांगल्या पद्धतीची राहिलेली आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. पाठच्या चेंडूवरती चौकार आला होता. ठीक आहे, पाठच्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु कमबॅक कसं करायचंय हे सुद्धा मलाही माहिती आहे. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, हे सुद्धा रोशनने दाखवून दिलंय. पुढचा बॉल स्ट्राईक साठी संतोष. यावेळेस पुलर लेनचा चेंडू. खूप चांगला महत्वाचा फटका आपल्याला कार्पेटच्या आधारावरती पाहायला मिळाला. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा कन्वर्ट गेलंय. रनिंग बिटवीन द विकेट ही खूप महत्वाची बाब राहिलेली आहे. धावसंख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा 27 या आकड्यावरती. 27 अशी धावसंख्या आलेली आहे. कुठलाही गडी अजूनपर्यंत तंबूच्या आश्रयाला परतला नाही आहे. ही खूप महत्वाची बाब राहिलेली आहे. पुढचा बॉल. यावेळेस
खूप महत्वाचा फटका मारायचा होता, तितकासा बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. तिथे रेड टी शर्ट आहेत मित्रांनो, आणि तिथे युनिकॉर्न नावाची कदाचित गाडी असेल, लाल युनिकॉर्न लाल, त्याचा आरसा थोडासा सरकवायचा आहे. तिथे रेड कलरचे खेळाडू आहेत बघा, तो आरसा युनिकॉर्नची कदाचित गाडी असेल ती. येस, ओके, धन्यवाद. मैदानामध्ये काय घडलंय, मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूमध्ये 27 अशी धावसंख्या. पाण्याची व्यवस्था करून द्यायची आहे, चला पाण्याची व्यवस्था करायची आहे. थोडासा आपल्याकडे तितकासा वेळ आहे आणि या वेळेमध्ये आपण ऐकूया एक सुमधुर डीजे देवेंद्रच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. तदनंतर जे रोशनने षटक टाकले, इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 8च धावा दिल्या. कमबॅक तर केलंय, परंतु जमेची बाजू एवढी राहिलेली आहे. सलामीवीर म्हणून आलेला संतोष आणि योगेश हे 2 खेळाडू अजूनपर्यंत मैदानामध्ये, त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याने अनेक प्रकारचा क्रिकेट मैदानामध्ये दाखवलाय. क्रिकेटचं कौशल्य दाखवत असताना आपल्या संघासाठीचं क्रिकेट खेळलं, गावासाठीचं क्रिकेट खेळलं, तदनंतर प्रीमियर लीगचं क्रिकेट खेळत असताना आज संघ मालकाची जबाबदारी स्वीकारली आणि या संघ मालकाची जबाबदारी घेत असताना त्याची फलंदाजी खूप महत्वाची राहिली. स्ट्राईक एंडसाठी आपण योगेशला पाहतोय, नॉन स्ट्राईकसाठी तसं पाहिलं तर संतोषला पाहतोय. सॉरी, स्ट्राईकला संतोष आहे, नॉन स्ट्राईकसाठी योगेशला पाहतोय. यावेळी तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूरला प्राचारण करण्यात आले. यावेळीच मोठा फटका, ARPL षटकार. थँक्यू डीजे. फटका खेळलाय, त्या फटक्याकडे बघत बघत बघतच राहा असं वाटलं होतं ना की आकाशामधना गौतमी पाटील आले आणि त्या गौतमी पाटीलकडे बघतच राहावं, असंच काहीसा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या 6 ने वधारले. एकंदरीत विचार केलात ना तर 33 या आकड्यावरती धावसंख्या आले. पहिला षटक टाकत असताना जी अविनाशने गोलंदाजी केली, 19 धावा आल्या. तदनंतरचं कमबॅकही पाहायला मिळालं, परंतु मयूरच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. संतोषची ती फलंदाजी, अगदी नावारूपाला आलेला हा खेळाडू आज अक्षरशः ARPL गाजवतोय. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं, पंचाने इशारा केलाय. स्वरघोषित चेंडू आलाय. शाहरुख खान स्टाईलने जरूर त्याने दोन्ही हात पैलवले. स्वरघोषित चेंडू आलाय, संघासाठी वाईट जरूर ठरलाय. धावफलकावरती धावा 1 ने वाढतील. 34 या आकड्यावरती 34 अशी धावसंख्या धावफलकावरती. रोहन 11 संघाला आपल्याला कमबॅक करावा लागेल. यावेळी सुद्धा प्रयत्न खूप चांगले होते. पाठच्या चेंडूवरती काय घडलं हे महत्वाचं नाहीये. गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. व्यतिरिक्त कुठलीही धावसंख्या आलेली नाहीये. धावसंख्या थांबलेली यावेळी 34 या आकड्यावरती. 34 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल
फ्रंट फूटवरती येण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचाही प्रयत्न होता, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव आलेले आहे. धावसंख्या 1ने वधारेल धावफलकावरती, धावा 35 या आकड्यावरती. षटकातील अजून बरेचसे चेंडू येणं बाकी असणार आहे. कदाचित 3 चेंडू अजून सुद्धा येणं बाकी असणार आहे. 3 चेंडूचा खेळ कसा होणार, काय बिघडणार, काय घडणार, याचं अजून प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर या 3 चेंडूवरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. हा खेळ खूप महत्त्वाचा आहे. बदलतं क्रिकेट आणि त्यातल्या त्यात या बदलत्या टेनिस क्रिकेट विश्वाचा हा खूप महत्त्वाचा वाटा राहिलाय. जी स्पर्धा आपण पाहतोय ARPL अर्थात आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. फलंदाज बॅक टू द ग्राउंड. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी शुभम नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. मोहपाडा गावाचा हा खेळाडू आज मैदानामध्ये इनट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती. शुभम नाईकचा खेळ खूप महत्त्वाचा राहिलाय. असे अनेक रसिक प्रेक्षकही असतील की शुभमचा खेळ पाहण्यासाठीही ते मैदानामध्ये दाखल झाले असतील. या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे अभिनंदन करूया, जिथे मैदानामध्ये खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी 4 चेंडूमध्ये राहिलेली आहे, जिथे पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा आल्या. तदनंतरचं केलेलं हे कमबॅक आणि तदनंतरची योगेशची मिळालेली एक विकेट कुठेतरी क्रिकेटच्या टर्ममधला टर्निंग पॉईंट जरूर ठरू शकते. यावेळेस मोठा फटका स्मॅश केलाय, क्षेत्ररक्षक फंबल झालाय. यावेळेस येतोय चौकार. आपण डीजेचं प्रथमतः कौतुक करूया. आया हे राजा लोगो रे लोगो, परंतु शुभम नावाचा राजा आज मैदानामध्ये दाखल झालाय. संघाचा सरसेनापती मैदानामध्ये दाखल झालाय. तशी ही फलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 4ने वधारले धावफलकावरती. यावेळेस सुद्धा मोठा फटका, षटकार. थँक्यू डीजे. मैदानामध्ये 18 चेंडू टाकण्यात आले आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 45 धावा आल्यात. जिथे पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, तदनंतरचं कमबॅकही पाहायला मिळालं. 8च धावा आल्या होत्या, तदनंतर 18 अशी धावसंख्या 3ऱ्या षटकामध्ये आला. जी मयूरने गोलंदाजी केली तर असं वाटलं होतं 4 चेंडू टाकले होते. 4 चेंडूमध्ये कुठेतरी फक्त आणि फक्त 7च धावा आल्या होत्या आणि तदनंतर शुभम नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. शुभम नावाचं वादळ आलं मैदानामध्ये आणि असं गोंगावत असताना 5च्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतरच्या आजच्या चेंडूवरती चौकारही आला. एकंदरीत धावफलकावरती धावा तब्बल 45 या आकड्यावरती. 18 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. 18 चेंडूमध्ये 45 धावा आल्यात. एक गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय योगेशच्या माध्यमातून. 4थ्या क्रमांकासाठी आता कुणाला प्रचारण करण्यात येईल, असा कुठला गोलंदाज वापरला जाणार की तो या धावा रोखू शकतो आणि रोखाव्याच लागतील. कारण आपल्याला पहिला सामना आपल्याला जिंकलाय जरूर, परंतु दुसराही सामना आपल्याला जिंकायचा आहे. परंतु शुभमला माहिती आहे आपल्याला पहिला सामना जिंकायचा आहे. पहिला सामना जिंकत असताना अंतिम सुपर 10 मध्ये दाखलही व्हायचं आहे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळण्यासाठी. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा राहील. मान्यवरांची मांदे आळी ही खूप महत्त्वाची राहील. विष्णू खेर साहेबांची खूप घाई होणार आहे मित्रांनो उद्याच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिम विजेताही या स्पर्धेचा पाहायला मिळेल. पर्व दुसऱ्याही या स्पर्धेचा, या दुसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांना आहे हा गर्व, कारण ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. 4थं षटक टाकण्यासाठी रोशनला प्राचारण करण्यात आले. बापदेववाडी पनवेल या विभागाला बिलॉंग करणारा हा रोशन मैदानामध्ये दाखल झालाय. 4थं षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये तो जरूर दाखल झालाय.
अजूनपर्यंत संतोष मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईकसाठी आपण शुभमला पाहतोय. शुभमची पाठच्या 2 चेंडूवरची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. पहिलाच बॉल यावेळेस लीडिंग एज लॉंग शॉप रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार येतोय हा चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वधारेल. धावफलकावरती धावा वाढतील 49 या आकड्यावरती. रोशनची ती पहिलीच गोलंदाजी. यावेळेस सुद्धा सफल झाला. यावेळेस सुद्धा मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा RPL षटकार. षटकार आलाय. धावफलकावरती तब्बल आणि तब्बल 55 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार तदनंतर एक षटकार. यावेळेस सुद्धा फटका मोठा आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्र रक्षक फलंदाज बॅक टू द गार्ड.